शहराला हादरवून सोडणाऱ्या तब्बल 52 लाख रुपयांच्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी मोठा उलगडा केला आहे. भिंत फोडून गुरुकृपा मोबाईल दुकानातून लाखो रुपयांचे मोबाईल लंपास करणाऱ्या टोळीतील एका सर्राईत आरोपीला पोलिसांनी थेट झारखंडमधून अटक केली असून अद्याप 2 साथीदार फरार आहेत. काही दिवसांपूर्वी तळोदा शहरातील गुरुकृपा मोबाईल दुकानाची मागील भिंत फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला होता. विक्रीसाठी ठेवलेले जवळपास 52 लाख रुपयांचे महागडे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले, तर मोबाईलचे बॉक्स आणि चार्जर दुकानामागे टाकून पळ काढला होता. या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा तपास करताना तळोदा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी काही मोबाईल सुरू झाल्यानंतर त्यांच्या IMEI क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यासोबतच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे थेट झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यापर्यंत पोहोचले. अखेर पोलिसांनी मोहम्मद साबिर मुस्तफा शेख राहणार मझहरटोला, राजमहल, जिल्हा साहिबगंज, झारखंड याला जेरबंद करण्यात यश मिळवले. या गुन्ह्यातील त्याचे 2 साथीदार इस्माईल नसरू शेख आणि सईद हुसेन नूर इस्लाम शेख हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी सर्राईत गुन्हेगार असून त्याच्यावर अंधेरी आणि ठाणे परिसरात मोबाईल तसेच महागड्या घड्याळांच्या चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या प्रकरणातील चोरीस गेलेला मुद्देमाल अद्याप हस्तगत झालेला नाही. त्यामुळे पोलीस कोठडीत आरोपीकडून आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.